पावसाळी वातावरण म्हणलं की कुणाला चहा आणि भजी खावीशी वाटत नाही। तर खूप सुंदर असं पावसाळ्याचं वातावरण आणि गरमागरम चहा आणि गरमागरम भजी खायला मिळालं तर अगदी स्वर्गसुख। तर अशाच पद्धतीने आज आपण कांदा भजी आणि बटाटा भजी करणार आहोत। तर मी ज्योती तुमचं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर अशाच पद्धतीने कांदे भजी आज आपण अगोदर करणार आहोत। तर त्यासाठी आपण कांदे इथे मी 3 घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला छान असे चिरून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी याची सालं काढून मी सर्वांची घेतलेली आहे। आणि तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते, तर ती म्हणजे जो आपल्याकडे पोटॅटो स्लायसर असतो ना, जेव्हा आपण बटाट्याचे चिप्स करतो त्या स्लायसरने आज मी कांदे चिरून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते आहे। त्या पद्धतीने कांदे चिरले तर कांदे अगदी पातळ असे आणि लांबडे असे चिरले जातात। आणि जे ह्याचा पुढचा भाग असतो ना, तर तो संपूर्ण काढून टाकायचा आहे। तो माझ्याकडनं राहून गेला होता। तर सर्व कांदे मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे। आणि कांदे असे चिरले ना म्हणजे वेळ सुद्धा आपला कमी लागतो। तर तुम्ही पाहू शकता कांदे अगदी मी पातळ असे चिरून घेतलेले आहेत आणि खूप छान असे उभे असे त्याचे काप झालेले आहेत। आता ह्या कांद्याला आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे, जेणेकरून काय होईल, या कांद्याला छान असं पाणी सुटेल आणि मग त्या पाण्यातच आपल्याला सर्व पीठ आणि मसाले कालवता येतील। तर मी अगोदर ह्या कांद्याला संपूर्ण मीठ चोळून घेणार आहे आणि मग अर्धा ते पाऊण तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत हे कांदे। कारण आपल्याला ह्याला पाणी सुटायला हवं आहे, कारण त्यामध्येच आपल्याला पिठं भिजवायचे आहेत। तर मीठ टाकून सुद्धा मी हे थोडंसं असं हाताने अगदी हलक्या हाताने ह्याला एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सर्व बाजूने या कांद्याला लागलं जाईल। आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास तरी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल हे कांदे भाजी करण्यासाठी तर तुम्ही फक्त 15-20 मिनिटं ठेवा, तरीसुद्धा अगदी छान पाणी सुटतं। आता कांदेत आपण चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण बटाटा भजी सुद्धा करणार आहोत। त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। आता ह्याचे संपूर्ण आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहे। तर मी एक पिलर घेतलेला आहे। आता ह्याची संपूर्ण आपल्याला जी सालं आहेत ती काढून हा बटाटा छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पिलरऐवजी सुरीने सुद्धा हे बटाट्याची सालं काढून घेऊ शकता। आता हे पहा, मी इथे बटाट्याची छान अशी सालं काढून घेतलेली आहे। तर दोन्ही बटाटे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ह्याचे छान असे पातळ काप करायचे आहे। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यातच आपल्याला हे बटाटे छान असे स्लाइस करून घ्यायचे आहेत, म्हणजे काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे बटाटे आहेत ना ते अजिबात काळे पडणार नाही। तर मी बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ वगैरे अजिबात काही घातलं नाही। तर बटाट्याच्या स्लायसरनीच मी ह्या बटाट्याचे सुद्धा स्लाइस करणार आहे, म्हणजे काप करणार आहे। तुम्ही पाहू शकता मी किती बटाट्याचे पातळ काप केलेले आहेत, अगदी माझी बोटं सुद्धा ह्यामधून दिसत आहेत। तर आता बटाटे सर्व मी स्लाइस करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि किती छान असे झालेले आहेत, मोठे मोठे आपण स्लाइस करून घेतलेले आहेत। आता हे आपलं ह्यातलं पाणी काढून घेऊयात, तर म्हणजे ह्याचं काय होईल, स्टार्च संपूर्ण निघून जाईल। आता मी ह्याचं पाणी बदलून ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि पाणी पहा किती स्वच्छ आहे। तर आता ह्या पाण्यातून सुद्धा आपल्याला हे बटाटे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे हे काप काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या कॉटनच्या कापडावर आपल्याला हे काप ठेवायचे आहेत, जेणेकरून काय होतं, आपण बटाटे धुताना जे पाणी वापरलं होतं ते पाणी ह्या कापडामध्ये संपूर्ण शोषलं जाईल आणि मग जेव्हा आपण हे बटाटे तेलामध्ये तळू, म्हणजे बटाट्याची भजी करू ना, तेव्हा ते अजिबात तेलकट होणार नाही। तर अशा पद्धतीने मी हे फॅन खाली ठेवलेले आहेत। तर फॅनने हवेने सुकले सुद्धा जातात आणि कापडाने सुद्धा ह्याचं पाणी संपूर्ण शोषलं जातं। आता जोपर्यंत आपलं हे जे बटाट्याचं पाणी सुकतं आहे तोपर्यंत आपण ह्याचं बॅटर बनवायला घेऊयात। तर ह्या बटाटा भजीचं बॅटर करण्यासाठी मी बाउलमध्ये 1 कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर अगदी थोडीशी ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही हवं तर इथे ओली मिरची असते ना हिरवी, ती बारीक चिरून घातली तरी सुद्धा छान चव येते। आता थोडासा मी ओवा आहे तो हातावर इथे चोळून घेतलेला आहे आणि तो घालणार आहे। त्यामुळे काय होतं, बेसनपीठ आपल्या पोटाला बाधत नाही किंवा गॅस वगैरे अपचन होत नाही। आता अगदी चिमूटभर आपण हळद घालायची आहे यामध्ये। आता हे बटाटा भाजी छान असे फुलून येण्याकरता आपण इथे खायचा सोडा फक्त 1 चिमूटभर यामध्ये घातलेला आहे। तुम्हाला ह्या बॅटरमध्ये सोडा जर वापरायचा नसेल, म्हणजे ह्या भजीमध्ये सोडा वापरायचा नसेल, तर तुम्ही अगदी उकळतं तेल 1-2 चमचे ह्यामध्ये घातलं तरी सुद्धा अगदी छान फुलले जातात। आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ, सोडा आणि कोथिंबीर, ओवा घातलेला आहे ना आपण, ते छान एकत्र होईल। आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान सरसरीत भिजवायचं आहे, जेणेकरून हे पीठ पातळ सुद्धा होणार नाही जास्त आणि जास्त आपल्याला हे घट्ट सुद्धा करायचं नाही। बटाट्याला कोट होईल इतपतच ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे जितपतच आपल्याला भिजवायचं आहे। तर छान हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता।
अगदी मी जास्त सुद्धा पातळ केलेलं नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा केलेलं नाही। तर छान हे अगदी थोडंसं पाणी घालून आपण छान भिजवून घेतलेलं आहे पीठ। आता आपण बटाटा भजी तळायला घेऊया। तर तळण्यासाठी मी इथे अगोदर छान तेल गरम केलेलं आहे। तर तेल मध्यम आचेवर गरम करायचं आहे, जास्त हाय हीटवर सुद्धा गरम करायचं नाही आणि गॅस सुद्धा मी इथे मध्यमच ठेवलेला आहे। आता बटाटा भजी आपल्याला ह्यामध्ये गोळवून घ्यायची आहे आणि मग ह्या तेलामध्ये छान अशी कुरकुरीत अगदी मस्त अशा छान रंगावर तळून घ्यायची आहे। आता थोड्या अंतरावर हे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहे। मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे अजिबात ह्यामध्ये गर्दी करायची नाही। जेतपत आपल्या कढईमध्ये भजी बसत आहेत तेवढेच घालायचे। तर मी एका वेळेला इथे 5-6 फक्त बटाट्याची इथे भजी तळून घेणार आहे। जर आपण हे भजी एकत्र घातले म्हणजे खूप सारे घातले ना तर ते एकमेकावर चिकटू शकतात। आता पाहू शकता छान यांना रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊयात। अगदी छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। तर इथे आपले बटाटा भजी छान तयार आहेत, अगदी मस्त जसं मार्केटमध्ये मिळतात ना अगदी छान त्याप्रमाणे तयार झालेले आहेत। त्या बटाटा भजी तर तयार झालेले आहेत। आता आपण कांदे भजी करायला घेऊयात। तर कांद्यांना आपण अगोदरच इथे मीठ लावून घेतल्यामुळे छान याला पाणी सुटलेलं आहे आणि छान असं ओलसरपणा आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मी 1 चमचा इथे अख्खे धणे आहे ते छान असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत, म्हणजे अर्धे करून घेतलेले आहे ते घालणार आहे। थोडीशी कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर इथे मी ओवा घेतलेला आहे, हा हातावर क्रश करून घालायचा आहे। 1 चमचाभर मी इथे लाल तिखट घेतलेला आहे ते घालायचं आहे। तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालू शकतं। आता अगदी थोडीशी इथे मी हळद घालणार आहे। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये सोडा वगैरे आपल्याला अजिबात काहीच घालायची गरज नाही, तर अगदी छान असे कुरकुरीत होतात हे कांदा भजी। आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या कांद्याला छान असे सोडून घ्यायचे आहेत। तर ह्यामध्ये अजिबात मीठ वगैरे घालायचं नाही आहे। तर कांदा भजीसाठी जेवढं मीठ लागतं तेवढं आपण अगोदरच घातलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी ही जे बॅटर आहे ते चाखून पाहून मग ह्या बॅटरमध्ये तुम्ही वरून मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतं। आता हे जे मसाले आहेत ते छान याला मिक्स झालेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये पीठ घालायचं आहे। तर थोडं अंदाज घेत आपल्याला पीठ घालायचं आहे। तर जास्त पीठ घालायचं नाही, तर अगदी छान कुरकुरीत करायचे आहेत आपल्याला कांदा भजी। तर त्यासाठी जास्त पीठ वापरायचं नाही आहे, तर थोडं आपल्याला पीठ घालायचं आहे। तर अंदाज घेत आपण ह्यामध्ये पीठ घालणार आहोत। जर आपण ह्या कांद्यामध्ये जर जास्तीचं बेसन घातलं ना तर काय होईल, हे भजी आहेत ते एकदम नरम होतील। तर आपल्याला नरम भजी वगैरे करायची नाही, तर अगदी छान अशी कुरकुरीत आपल्याला कांदा भजी करायची आहेत। तर त्यासाठी अगदी थोडं मी पुन्हा थोडंसं इथे पीठ घातलेलं आहे। तर इथे भजीचं बॅटर छान तयार आहे। आपण भजी तळायला सुरुवात करूया। तर ज्या तेलामध्ये मी बटाटा भजी तळून घेतली होती त्याच तेल मी पुन्हा गरम केलेलं आहे आणि गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे। तर जास्त लो गॅसवर सुद्धा हे भजी तळायचे नाही, नाहीतर मग जे भजी आहेत ना ते तेलकट होतील। तर मध्यम आचेवर आपल्याला तळायचे आहेत, मध्यम ते हाय हीटवरच तळून घ्यायचे आहेत। आता छान असे थोडे हाताने असे घालायचे आहेत। तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते आहे ना त्याप्रमाणे हे भजी थोड्या अंतरावर आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। तर सगळं एकदम सोडले ना तर मग एका जागी गोळा होतील आणि भजी आपली अजिबात कुरकुरीत होणार नाही। तर थोडे घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि छान यांना रंगसुद्धा आलेला आहे। तर आपण हे काढून घेऊया। अगदी क्रिस्पी आपले कांदा भजी तयार झालेले आहेत। आपण एका टिश्यूवर हे काढून घेऊयात, म्हणजे जे जास्तीचं तेल असतं ना तर ते टिश्यू पेपरवर सगळं शोषलं जाईल। तर इथे आपले छान असे कुरकुरीत कांदा भजी तयार झालेले आहेत। आता इथे मी 2 ते 4 अशा हिरव्या मिरच्या यांना मी पातळ अशा बारीक अशी चीर देऊन घेतलेली आहे। हे तळून घेणार आहे। कांदा भजी आणि बटाटा भजी बरोबर ही तळलेली मिरची अगदी सुंदर लागते। तर ते छान अशी तळून घ्यायची आहे आपल्याला। तर मिरची तळताना कधीही मिरचीला मधून चीर द्यायची नाही, तर मग मिरची तेलामध्ये फुटू शकते आणि हातावर उडू शकते। आता मिरची मी तळून घेतलेली आहे। थोडंसं यावर मीठ घालायचं आहे आणि छान याला चोळून घ्यायचं आहे। आता ही पहा आपली बटाटा भजी किती सुंदर तयार झालेली आहे, अगदी टम्म अशी फुगलेली सुद्धा आहे। तर इथे आपली बटाटा भजी अतिशय सुंदर तयार झालेली आहे। आता मग कांदा भजी पाहून घेऊया। आपली भजी छान तयार आहे। आपण ह्या पण सर्व करून घेऊया। आणि बटाटा भजी पहा किती सुंदर अशी फुगलेली आहे। आजपर्यंत हा बटाटा छान शिजलेला आहे, हे पहा।
आणि कांदे भजीसुद्धा खूप सुंदर झालेले आहेत, ते छान असे एकदम क्रिस्पी. ह्या पावसाळी वातावरणात तुम्ही ही भजीची रेसिपी अशाच पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.